नारायणगाव वारुवाडी गटात सस्पेन्स वाढला. उमेदवार कोण, मेत्रे की शेळके? सस्पेन्स वाढला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवसेना मशाल तुतारी घड्याळ युती झाली, पण उमेदवार ठरेना. मशाल तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज. शिवसेना शिंदे गटात करणार प्रवेश. नारायणगाव वारुवाडी गटात सस्पेन्स वाढला. उमेदवारी कोणाला, मेत्रे की शेळके? बोरकरांनी तर प्रचारच थांबवला. राज्यातील 12 जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून 16 ते 21 जानेवारी ही तारीख इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आहे. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी दिनांक 22 रोजी होणार आहे. अर्ज मागे घेण्यासाठी 27 जानेवारी तारीख आहे, तर 5 फेब्रुवारीला मतदान आणि 7 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 27 जानेवारी आहे. त्यामुळे चित्र स्पष्ट होण्यासाठी आणखी काही काळ वाट बघावी लागेल. प्रचाराला अवघे 8च दिवस मिळतात. संभाव्य उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. प्रचारात शिंदे गटाने बाजी मारली असून नारायणगाव वारुवाडी गटातून सौ नेहा योगेश पाटे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. मात्र शिवसेना, उबाटा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज 4था दिवस असला तरी जुन्नर तालुक्यातील काही जागांबाबत सस्पेन्स वाढला आहे. नारायणगाव वारुवाडी गटातून सौ रुपाली रमेश मेत्रे की प्रियांका महेश शेळके यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार? शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांच्यासह शिवसेना, उबाटा, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटातील अनेक कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असून जुन्नरला मोठं शक्ती प्रदर्शन करून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. आज दुपारी 1च्या सुमारास खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये माजी आमदार अतुल बेनके, शिवसेना उबाटा गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप बामणे हेही उपस्थित होते. मात्र जुन्नर तालुक्यातील उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाही. हा सस्पेन्स मात्र कायम राहिला आहे. जय शिवराय. उपस्थित असणारे सगळेच मान्यवर, सगळे पत्रकार बांधव, म्हणजे माजी आमदार अतुल शेठ बेनके, आदरणीय काळेसाहेब, शिवसेनेचे तालुका संपर्क प्रमुख दिलीपदादा बामणे, चौगुले साहेब, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष, सगळे आपण मान्यवर. खरं तर पत्रकार परिषद तुम्ही बरेच दिवस याविषयी विचारत होता की नेमकी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या संदर्भात तालुक्यामध्ये काय परिस्थिती असणार. तर त्या संदर्भामध्ये आपल्यापर्यंत ही माहिती खरं तर देण्यासाठी आज आपल्याशी संवाद साधतोय की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे 3 पक्ष आम्ही एकत्र मिळून ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आम्ही लढवतो आहोत. जी अंतर्गत जागा वाटपाची जी काही प्राथमिक चर्चा आहे ती अगदी अंतिम, आज संध्याकाळ उद्या सकाळपर्यंत ती अंतिम होईल. त्यानंतर त्याही संदर्भात आपल्याला कल्पना देता येईल. परंतु आत्ता मात्र ही आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आमची सगळ्यांची एक वाक्यता आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आम्ही 3ही पक्ष मिळून ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढवतो आहोत. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जुन्नर तालुक्यामध्ये एकाच चिन्हावर, म्हणजे घड्याळाच्याच चिन्हावर या सर्व जागा आम्ही लढवतो आहोत. मागच्या महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या वेळी पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, या ठिकाणी काही ठिकाणी जिथे मतविभागणीचा, विशेषतः समविचारी मतविभागणीचा जो काही एक फटका पडू शकतो, ही टाळण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी हा निर्णय घेतला. आदरणीय पवारसाहेबांबरोबर, अजितदादांबरोबर जी आमची बारामतीमध्ये बैठक झाली, या बारामतीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला. जिथे जिथे शक्य आहे, जिथे जिथे कार्यकर्त्यांची सहमती आहे, अशा ठिकाणी आम्ही घड्याळावर एकत्रितपणे ही निवडणूक घड्याळ या चिन्हावर लढवतात. आणि महाविकास आघाडी ओरिजिनल जी आहे त्यामध्ये आधीपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे सोबत आहेत. आणि आपण हेही पाहिलेलं आहे की
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या सगळ्या कळवट शिवसैनिकांनी या दोन्ही निवडणुकींमध्ये अत्यंत हिरहिरीनं हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाबरोबर ही कायम ही भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे आम्ही या निवडणुकीमध्ये सोबत जातो, जेणेकरून सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आम्हाला न्याय देता येईल. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये काय परिस्थिती राहील? शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जसं आपल्याला सांगितलं त्या पद्धतीनं वरिष्ठ पातळीवर जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि मग तिथल्या स्थानिक शिवसेनेचं जे काही म्हणणं आहे त्यानुसार हा अलायन्स आपण करतो आहोत. जिथे हे मान्य नाही किंवा जिथे हे शक्य नाही अशा ठिकाणी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील. आंबेगाव तालुक्यामधली परिस्थिती वेगळी आहे. आंबेगाव तालुक्यामध्ये तुतारी आणि घड्याळ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा अलायन्स होत नसल्यामुळे तिथे वेगळा निर्णय आंबेगाव तालुक्याचा घेतला गेलेला आहे. शिरूर आणि हवेलीचं आज माझ्या माहितीप्रमाणे अंतिम जी काही चर्चा आहे त्या चर्चेला अंतिम स्वरूप दिलं जाईल. खेड तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या संदर्भात आपण पुढे जातो आहोत आणि जुन्नरमध्ये मी आपल्याला जो निर्णय सांगितला त्या पद्धतीनं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आपण एकत्र जातो.